आळावाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कल्याण डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये मुजोर रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, व्हीसी द्वारे सुनावणी घ्यायला कोर्टाने नकार दिलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। व्हीसी द्वारे सुनावणी घ्यायला नकार दिलेला आहे आणि या दृश्यांमध्ये आपल्याला आता तो मारकुटा रमेश म्हात्रे दिसत आहे। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शुभम, काय सविस्तर अपडेट्स आहेत या संदर्भातले? कारण निश्चितच पाहिलं तर कालपर्यंत ज्यांची प्रकृती अति चिंताजनक होती, ज्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं, अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावरती निगराणी ठेवण्यामध्ये आली होती। डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपण पाहिलं तर त्यांना काल दिवसभरामध्ये 2 उलट्या झाल्या होत्या, त्यांना किडनीचा त्रास होता, त्यांचं ब्लड प्रेशर देखील हाय होतं आणि अशी संपूर्ण चिंताजनक परिस्थिती असताना एका रात्रीत जे आहे ते रमेश म्हात्रे ज्यांनी ही संपूर्ण मारहाण केली होती त्यांना आता एका रात्रीमध्ये त्याचे ठणठणीत 2 पायावर चालताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना आज कोर्टामध्ये देखील आता काही वेळातच हजर करण्यात येणार आहे। काल आपण पाहिलं असेलच की ज्या वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं, परंतु हे संपूर्ण जे आहे ते न्यायालयाने फेटाळून लावलं होतं आणि त्यांना प्रत्यक्षरित्या जे आहे ते कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देखील दिले होते। त्यानंतर आज जे आहे ते पुन्हा त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्या तपासणी दरम्यान त्यांना फिट असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतरच एक पथक पोलिसांच्या या ठिकाणी काही वेळापूर्वी आलं होतं आणि ते आता थेट त्यांना घेऊन कल्याण कोर्टामध्ये जे आहे ते हजर करणार आहे आणि त्यानंतर आता न्यायालयानं पुढची प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते, न्यायालय काय निकाल देते, काय नेमकं कोर्टामध्ये घडतं हेच पाहणं आता एकंदरीत महत्त्वाचं असणार आहे। देशमुख, एक महत्त्वाचा मुद्दा आता जात असताना रमेश म्हात्रे सातत्यानं आपल्या हाताला हात लावतोय, हाताला ते बघतायत, तर काय नेमकं दिसतंय? त्याच्या हाताला काही सलाईन वगैरे लावलेलं आहे किंवा काय दिसतंय का तसं काही? जे आहे ते डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपण जर पाहिलं तर रमेश म्हात्रे यांचं ब्लड प्रेशर जे आहे ते हाय झालं होतं, त्यांना सकाळच्या सुमारास 2 ते 3 वेळा उलट्या देखील झाल्या होत्या आणि किडनी पेशंट असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला असल्याचं देखील बोललं जात होतं। अतिदक्षता विभागामध्ये त्यांना डॉक्टरांच्या निगराणीमध्ये जे आहे ते ठेवण्यात आलं होतं असं देखील सांगितलं होतं, परंतु आता जर आपण सकाळचे दृश्य पाहिलं तर हे संपूर्णरित्या वेगळे होते। जे मारकुटे रमेश म्हात्रे आहेत ते प्रत्यक्षरित्या त्यांच्या 2 पायांमध्ये चालताना आपल्याला दिसत असतील आणि ते हाताला एकंदरीत आपण पाहिलं तर ज्यावेळेस रुग्णालयामध्ये मधून डिस्चार्ज वगैरे देण्यात येतो त्यावेळेस सलाईन वगैरे जी आहे ती पूर्णपणे काढण्यात येते, परंतु आता तरी त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारची सलाईन मात्र या ठिकाणी दिसली नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांना न्यायालयातून पुढची रवानगी कुठे होते, पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये होते की जेल कस्टडीमध्ये होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी शुभम, म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे। ज्या पद्धतीने विरोधकांकडून आरोप केले जात आहेत त्यानुसार तो पूर्णपणे फिट आहे, मात्र त्याला फक्त काही कारणामुळे किंवा एक दबाव असल्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल केले अशा पद्धतीचे आरोप होत होते, यामध्ये तथ्य आहे का? निश्चितच पाहिलं तर ज्या वेळेस ही संपूर्ण घटना घडली होती म्हणजे की अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वी ही घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद जी आहे ती झाली होती आणि त्यानंतरच कुठेतरी शिंदेच्याच पक्षाने त्यावरती कारवाई जी आहे ती केली जाईल, दोषींवर सक्तरित्या कारवाईचे आदेश देखील त्यांनी दिले होते आणि त्यानंतरच म्हात्रेंनी जे आहे ते माध्यमांसमोर एक पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं तर अगदी त्यांची प्रकृती हे ठणठणीत दिसून येत होती, परंतु काही वेळानंतरच आपण आपल्याला थोडंसं थांबू द्या।